द्यायचं आहे राज्य शासनानं, पण फक्त 69 कोटी रुपये धानाचा बोनस त्या निमित्तानं आतापर्यंत दिलेले आहेत. बाकी धानाच्या बोनसचे पैसे दिले नाहीत. पहिले 3-4 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं ईडीच्या कारवाया संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्याच्या बाबतीत अतिशय कठोर असं वक्तव्य करून ईडीला त्यांनी फटकारलं आणि त्यांनी आपल्या वक्तव्यामध्ये किंवा त्यांनी आपल्या जजमेंटमध्ये असं म्हटलं आहे की ईडीच्या कारवाया राजकीय हेतूने प्रेरित होऊन ईडी कारवाई करते. ईडी हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारवाई करते. ईडीचा राजकीय वापर होत आहे आणि पुढे त्यांनी चीफ जस्टिस आपले गवई साहेब आहेत, त्यांनी गवई साहेब पुढे म्हटलं की राजकीय लढाई मतदारांना आपल्या मतदारामध्ये लढू द्या, राजकीय पक्षांना आपल्या मतदारामध्ये राजकीय लढाई लढू द्या. तुम्ही स्वतःचा वापर राजकीय कारणासाठी का करता, असं सुद्धा त्या निमित्तानं ईडीला त्यांनी फटकारलेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलं की त्याच्या पुढे जाऊन म्हटलं की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं ईडीने कारवाया केल्या याची आम्हाला संपूर्ण माहीत आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रात जसं ईडीने कारवाया केल्या राजकीय लोकांवर, तशा कारवाया तुम्ही आता देशामध्ये पसरण्याचं काम करू नका आणि याला आवर घाला, नाही तर आम्हाला तुमच्यावर कडक कारवाई करावी लागेल, अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी वक्तव्य आपले गवई साहेबांनी केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने ईडीला त्यांनी फटकारलेला आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचं त्यांच्याकडे अर्थखात आहे, त्यांनी तर सांगितलं की शेतकऱ्याने त्यांनी हे केलं होतं, आवाहन केलं होतं की 30 तारखेच्या पहिले बँकेचं जे कर्ज घेतलं आहे ते 30 तारखेपर्यंत भरा भरा भरा. म्हणजे एकीकडे देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं, दुसरी मुख्यमंत्री दुसरं बोलतात. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे. 2 वर्षात जवळजवळ 6126 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याच्यामुळे शेतमालाला भाव नाही, कर्जमाफीचा प्रश्न आहे. त्याचबरोबर पीक विम्याचा प्रश्न आहे, त्याच्या बाबतीत डॉक्टर शिंगणे साहेब सविस्तर आपल्याला सांगतील. त्याचबरोबर या भागामध्ये धान होतं, धानाच्या खरेदीचा सुद्धा जो प्रश्न आहे आपल्याला माहीत आहे. आजच्या पत्रकार परिषदेला आमचे सहकारी माजी मंत्री डॉक्टर शिंगणे साहेब आहेत, आमचे ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्रजी, आमच्या शहराचे अध्यक्ष देवीताई,